नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. आज आपण कोथिंबीरची भाजी करणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, अशा डब्यांमध्ये मी कोथिंबीर ठेवलेली आहे निवडून. किती छान राहिलेली आहे, अजिबात खराब वगैरे होत नाही. एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर याच्यामध्ये अशी धुवून घ्यायची. कोथिंबीर हातावर टाकायची, नंतर वरतून पाणी टाकायचं. तसं करायचं नाही, कारण त्याच्यातली काय होतं, माती वगैरे निघत नाही. त्याच्यामुळं अगोदर पातेल्यात पाणी घ्यायचं आणि अशी 2-3 वेळा अशी वर खाली करून त्याच्यातून, आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळं मग ते माती वगैरे लागलेली असते कोथिंबीरीला. आणि असं ओतून काढायचं नाही, दुसऱ्या भांड्यामध्ये अशी काढून घ्यायची. याच्यात जी माती वगैरे असेल ना, ती अशी तळाला जाऊन बसते पातेल्यामध्ये. हे पहा, असं खराब पाणी निघतं याच्यात. आता हे ओतून देऊ आणि अजून एकदा कोथिंबीर अशीच धुवून घेऊयात. आणि ह्या प्लेटमध्ये आपण कोथिंबीर घेतली होती, ती पुन्हा मी धुवून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण कोथिंबीर धुवून घेणार आहोत. आणि हलकीच अशी ठेवायची, म्हणजे त्याच्यातून ना पाणी सुद्धा खाली नितळून जातं. अशी दाबून नाही ठेवायची. ठेवली की अशी अशी धरायची आणि त्याला अशी उंच करायची. अशी हलकी ठेवायची त्याच्यामध्ये, कुंड्यामध्ये. त्याच्यामुळं मग खाली पाणी नितळून जातं. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊयात. हे पहा, अशी हलकेच उचलली ना, हे बघा, असं खाली पाणी शिल्लक राहतं मग कुंड्यामध्ये. आणि कोथिंबीर धुतल्यानंतर चिरायची. अगोदर चिरून धुवायची नाही, कारण त्याचा मग सुवास, सगळं जीवनसत्व वगैरे जातं. त्याच्यामुळं मग धुतल्यानंतर चिरायची. खूप छान असा सुवास सुटलाय, पाहत आहे चिरताना सुद्धा. सर्व कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चिरून झाली की आपल्याला कोथिंबीर फोडणीला टाकायची. त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि आलं घेतलेलं आहे, असे छोटे छोटे फोडी करून. आता आपण हे मिक्सरला जरा ओबडधोबड करून घेऊयात. हे पहा, जास्त बारीक न करता आपण हे वाटण ओबडधोबड असं करून घेतलेलं आहे. हे पहा असं. आता आपण फोडणी करून घेऊयात. कढई तापलेली आहे. आपण वाटणामध्ये जिरं टाकलेलं आहे, त्याच्यामुळं फोडणीला आता जिरी टाकायची नाही. आणि ज्या पालेभाज्या असतात ना, त्याला मोहरी टाकत नाही, फक्त जिरी टाकतात फोडणीमध्ये. आणि हळद सुद्धा नाही टाकत. हे सुद्धा जे नवशिके असतील ना, त्यांना नक्की माहिती पाहिजे. 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेणार आहोत. कोथिंबीरची आपण एकच गड्डी निवडून घेतलेली होती. मिरची छान परतून झालेली आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. आपण डब्यात काय नवीन, हे
टिफिन सिरीज चालू केलेली आहे, तर त्याच्यासाठी तुमचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि इथून जे व्हिडिओ केलेले आहेत इथून पुढील त्याला सुद्धा छान प्रतिसाद द्या. मिक्सरचं भांडं जे तिखट होतं ना ते सुद्धा जरा विसळून याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे पाणी. जे आपले नवीन व्ह्यूअर्स असतील, आपला व्हिडिओ पाहत असतील ना, त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भाजी मंद गॅसवरती आपण शिजून घेणार आहोत. कोथिंबीरीची भाजी शिजताना खूप छान असा सुवास येत आहे पहा. अशी भाजी करण्याचा ना तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. खूप छान भाजी लागते ही सुद्धा. कोथिंबीरीचा देठ शिजला का नाही हे पाहायचं. अजून शिजलेली नाहीये. जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत असं मधून आधून त्याला चेक करायचं शिजली का नाही त्याची देठ. नाहीतर मग पाणी जर कमी पडत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि ही भाजी शिजून घ्यायची. पुन्हा एकदा मी झाकण ठेवून शिजायला ठेवलेली ही भाजी. भाजी आता शिजलेली आहे ही. आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. तर ही भाजी शिजल्यानंतरच आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं. कच्च्या भाजीमध्ये बेसन पीठ टाकायचं नाही, कारण खाताना मग ती कचकच करते. त्याच्यासाठी ही कोथिंबीरची भाजी आहे ना, ही छान अशी शिजून घ्यायची अगोदर. हे पहा, आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊयात. असं थोडं थोडं करून मग याच्यात मिक्स करायचं. त्याच्या ह्या कोथिंबीरच्या भाजीमध्ये जशी तुम्हाला आवडेल, जेवढं बेसन पीठ बसेल ना तसं तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीची जर कोथिंबीरची भाजी केली ना तर मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा ही छान लागते. मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं होतं, 1 वाटी कोथिंबीरच्या गड्डीसाठी. आणि भाजी थोडीशी ओलसर असतानाच याच्यात बेसन पीठ टाकायचं. पूर्ण कोथिंबीरची भाजी पूर्ण सुटसुटीत शिजून झाली ना की मोकळी होते पहा. तशी झाल्यानंतर नाही टाकायची, मग ते ओलाव्यात बेसन पीठ सुद्धा चांगलं शिजून होतं. हे पहा, आता याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल टाकलं की आणि याच्यावरती झाकण ठेवलं ना तर बेसन पीठ छान असं शिजलं जातं. झाकण ठेवून घेणार आहोत. आता याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही. मंद गॅसवरती ही भाजी खूप छान होते. अगदी थोड्या थोड्या वेळाने ना भाजी चेक करून पाहिजे, कारण यातलं बेसन पीठ जसं शिजल ना तशी ही मोकळी होती. झाकण ठेवलं की वाफ धरली ना की नंतर मग भाजी चवीला पण छान होती आणि शिजतात पण छान. ती मोकळी अशी छान भाजी होते. ही भाजी आपली आता या स्टेपला तयार झालेली आहे. आणि घरात तर असा सुवास मस्त सुटलाय ना कोथिंबीरीचा. खूप छान चवीची होती ही भाजी. आपण ही बेसन पीठ पेरून कोथिंबीरची भाजी बनवलेली आहे. कोथिंबीरीच्या वड्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना, अशी भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.